पाव किलो वांगी स्वच्छ धुवून घ्यायची। वांग्याचा थोडा देठ काढून अशा पद्धतीने वांग्याचे काप करून घ्यायचे। वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा भाजलेले तीळ, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद घालून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं। वाटलेला मसाला अशा पद्धतीने वांग्यात भरून घ्यायचा। कढईत 2 पळी तेल घालून मोहरी, जिरे, कढीपत्ता घालायचा। भरून घेतलेली वांगी घालायची। वांगी चांगली डाग पडेपर्यंत तेलात परतून घ्यायची। नंतर वांगी भरून राहिलेला मसाला घालून थोडा वेळ परतून घ्यायचा। गरजेनुसार पाणी घालून झाकण ठेवून वांगी शिजवून घ्यायची। झाकण काढून सुरीने वांगी शिजले आहेत की ते चेक करायचं। वांगी शिजल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा। तयार झाली आहे मस्त टेस्टी खारं वांगं।